तुम्हाला तिथे जिताड्याचं अर्थातच एक मोठं स्वादिष्ट जिताडा म्हणून तुम्हाला तिथे तुम्हाला पाहायला मिळतं. आमची कोळी लोकांची अर्थातच भाकरी ही एक तिथलं वैशिष्ट्य तुम्हाला पाहायला मिळतं. आणि बांगडा आणि पॉपलेट हे आमच्या अलिबागचं खास वैशिष्ट्य तुम्हाला पाहायला मिळतं. तुम्ही नक्की मनोहर सर या, तुम्हाला निश्चित आपण याचा आनंद आपण निश्चित देणार आहोत. क्या बात आहे, क्या बात आहे. नक्कीच पाहुणचार म्हटला की आपला कोकण किनारा, कोकण समुद्रपट्टा, मग पालघरपासून तर तळ कोकणापर्यंत कुठल्याही समुद्र किनाऱ्यावर जा, आपली माणसं भेटल्यानंतर प्रेमाने आपुलकीने विचारणारा हाच तो आपला स्थानिक समाज. अर्थातच भेट देणार आहोत आपण अलिबागला. तुर्तास जाऊया क्रिकेटच्या मैदानामध्ये. बॅक टू कॉम्बॉक्स काका माद्रे सर. धन्यवाद सर, तुमचं स्वागत आहे अलिबागमध्ये. तुम्ही या निश्चित या ठिकाणी. तर वळी आपण मैदानाकडे या ठिकाणी दोन्ही संघाचे 12 खेळाडू या ठिकाणी आले, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. सामना सुरू होतोय. यावेळी आपण पाहतो ते BCC बोरोली पडघा या संघाने नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले आणि विघ्नेश इलेव्हन खारबाव या संघाला प्रथम फलंदाजी आमंत्रित केलं. विघ्नेश नाव आपल्या समोर आलं की श्री गणपती बाप्पाचं नाव आपल्या इथं विघ्नहर विघ्नेश असं ज्याला म्हणलं होतं. आणि अर्थातच अष्टविनायकाच्या त्या गणपती बाप्पाची देखील आठवण होते. विघ्नहर अर्थातच ओझरचा तो गणपती बाप्पा, यांचं योगदान तुम्हाला पाहायला मिळतं. तर वळी आपण मैदानाकडे या ठिकाणी सामना सुरू होते. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ दौडू नका. BCC बोरोली पडघा संघाला नम्र विनंती आहे. वळतोय आपण मैदानाकडे. या स्पर्धेमधले 72 धावांचा उच्चांक नोंदवला गेला. मगाशी आपण पाहिलं 70 धावा या धावफलकावर आल्या होत्या आणि अर्थातच तो उच्चांक अबाधित राहिला ह्या क्रिकेटमध्ये. आणि खास करून तुम्ही जर या ठिकाणी निश्चित आपण वर्णन करूया, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण टेमघरपाडा हे अतिशय नावाजलेलं मैदान महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि जसं भिवंडी म्हणलं की भिवंडीचा ह्या गावामध्ये क्रिकेटची पंढरी, कारण अनेक क्रिकेट स्पर्धा आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून पाहत असतो, इथल्या समालोचकांचा आवाज ऐकत असतो. क्रिकेटपटू देखील या गावाने खूप मोठे बनवलेत, हे देखील योगदान तुम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच व्यासपीठावर आमच्या गावातील सामाजिक कार्यकर्ते नितीनजी नाईक तसेच मोहन पाटील मामा यांचं शुभागमन झालेलं आहे. आज सायंकाळ सत्रामध्ये नक्कीच अनेक मान्यवर देखील येणार. आपल्या सर्वांचं भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत, सुस्वागतम. तर जाऊया आपण मैदानाकडे. या ठिकाणी सामना सुरू होते. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. हे दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. तर पहिलं षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाज सज्ज होतोय. BCC बोरोली पडघा संघाचा गोलंदाज राहिल शेख या ठिकाणी पहिलं षटक घेऊन येतोय. आणि सलामीची जोडी मैदानामध्ये प्रणय पाटील आणि मनोज चारे यांनी डावाची सुरुवात. पहिला चेंडू यावेळी मात्र सुंदर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला. कव्हर ड्राईव्ह ज्याला म्हणलं जातं. इथे आपण पाहतात डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, तो चेंडू अडवतोय. तोपर्यंत एक धाव इथे धावफलकावर. सुरुवात चांगली होते. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, 2 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. त्यानंतर एक क्षेत्ररक्षक इथे मात्र आपण पाहतात डीप. नक्कीच काकाजी या ठिकाणी मनसेचे शहराध्यक्ष मनोज गुळवी यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मनोज गुळवी साहेब या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. तर यावेळी मात्र चेंडूला खेळायचा प्रयत्न केला. मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू येतोय. तोपर्यंत एक धाव इथे धावफलकावर नोंदवली गेली. या प्रणय आणि मोनिश तळे ही जोडी या ठिकाणी मैदानामध्ये एक धावेनी या ठिकाणी खेळतोय. तर राहिल शेख गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर मध्यम गती मारा, पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. यावेळी मध्ये अक्रॉस द लाईन घेण्याचा प्रयत्न गोलंदाजांनी फलंदाजाला पूर्णपणे या ठिकाणी बीट केलं. कारण तुम्ही पाहिलं तर फलंदाजाचा अंदाज चुकला. त्याला असं वाटलं होतं चेंडू थोडासा उंच येईल आणि आपण डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूला सहजगत्या या ठिकाणी ड्राईव्ह करू शकू, पण तो फलंदाज फसला आणि इथे यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावला. चांगली गोलंदाजी. दरम्यान पुढच्या चेंडूसाठी रिव्हर्स स्वीपचा फटका. इथे मात्र फटक्यामध्ये ताकद इथे निश्चित पाहायला नाही मिळाली. चेंडू गेला. पुन्हा एकदा आपण पाहतात कव्हर क्षेत्रामध्ये इथे क्षेत्ररक्षक चेंडूवर घेतोय. तोपर्यंत एक धावीचं योगदान. रिव्हर्स स्वीपचा मी गेले 4 दिवस उल्लेख करतो. रिव्हर्स स्वीपमध्ये दुधारी तलवार, लागला तर आबाद नाही तर बरबाद. आणि झिम्बाब्वे संघाचा डेव्हिड हर्ट यांची लगेच आपल्याला आठवण होते, ज्याने हा फटका शोधून काढला. आणि आज आपण पाहतात टेनिस विश्व आणि लेदर विश्वामध्ये असे अनेक दिग्गज खेळाडू आले ज्यांनी या फटक्याचा आनंद घेतला. दरम्यान पुन्हा एकदा चांगला चेंडू. इथे मात्र आपण पाहिलं कोणती धाव येत नाही. धावफलकर आत्तापर्यंत पाहिलं धावफलकाला 3 आणि समोर मात्र फलंदाज खेळत असताना यावी मोनिश तरे जाडजूड बांधाचा फलंदाज आहे.
अर्थात शॉर्ट फायर लेग, एक डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, वाडिश लॉंग ऑन ही रचना मोनिश तरी यांच्यासाठी येथे मात्र हवेतून खेळायचा प्रयत्न केला. इथे क्षेत्ररक्षक नव्हता. सिली मिडन क्षेत्रामध्ये जिथे गोलंदाज स्वतः चेंडू जातोय तोपर्यंत एक धावेचं योगदान मोनिश तरी याला मिळतं आणि एक धावेच्या मदतीने पहिलं षटक इथे आपण पाहायला मिळतं. आणि या षटकामध्ये राहिल शेख यांनी अतिशय सुंदर गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजीला म्हणलं होतं, कारण मर्यादित षटकाच्या क्रिकेट सामन्यामध्ये 7 धावा देणारा गोलंदाज खरं तर चांगला गोलंदाज मानला येतो. इथे मात्र फक्त 4 धावा या धावफलकावर गोलंदाजांनी दिल्या, म्हणजेच कंजूस गोलंदाजी केली ती राहिल शेखनी. पहिल्या षटकाची समाधी धावफलकावर धावा आल्या ते 4. चला टीम मीटिंग नका घेऊ, वारंवार टीम मीटिंग नका घेऊ, कारण इथे वेळेचं बंधन आपल्याला पाहायचं, कारण ही रजनी क्रिकेट स्पर्धा आहे. प्लीज आमच्या आयोजकांना आपण सहकार्य करा. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. या ठिकाणी पाहतात प्रणय ज्याने 3 चेंडूमध्ये 2 धावांचं या ठिकाणी योगदान दिलं, तर मोनिश याने या ठिकाणी मात्र 3 चेंडूमध्ये या ठिकाणी 2 धावांचं योगदान दिले. 4 धावा धावफलकावर. चांगलं षटक, पहिलं षटक. नवीन षटक आपण पाहणार आहोत. या ठिकाणी RK पाटील स्टँडकडून गोलंदाज सिन्नान खोत बरोबर, सिन्नान खोत नवीन गोलंदाज आहेत. या ठिकाणी गोळीसाठी सज्ज होत आहेत. 4 धावा धावफलकावर आल्यात. 24 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 24 चेंडूवर आपण पाहणार आहोत आणखी किती धावांचं योगदान इथे मिळेल. सुंदर अशी खेळपट्टी, सुंदर असं हे मैदान. त्याचबरोबर प्रेक्षकांना बसण्यासाठी निश्चितच आपण पाहतात प्रेक्षक गॅलरी. खेळाडूसाठी या ठिकाणी पाहिलं खेळाडू कक्ष. खेळाडू कक्ष या ठिकाणी पाहिलं तर अतिथी कक्ष, समालोचन कक्ष आणि त्याचबरोबर प्रकाश योजना. मगाशी ज्या सामन्यामध्ये मी उल्लेख केला की अगदी महाराष्ट्रामधली गाजली क्रिकेट स्पर्धा, जे निश्चित आपण पाहायला मिळते की असं वाटतं की दिवसाची क्रिकेट स्पर्धा सुरू. इतकं सुंदर प्रकाश योजना आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. कुठेही कमी नाही, हे या स्पर्धेचं आणखीन एक योगदान आहे. वळी आपण मैदानाकडे. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सिन्नान शेख. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने षटक क्रमांक 2 आणि पहिला चेंडू. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा दिशा टप्पा अतिशय सुंदर तुम्हाला पाहायला मिळाली. फलंदाजाचा अंदाज पुन्हा एकदा चुकला. समोर फलंदाज आहे तो मोनिश तरे. इथे मात्र आपण पाहिलं तिथे निर्धाव चेंडूची सांगता झाली. षटक क्रमांक 2 क्षेत्रक्षेत्रामध्ये फारसं बदल इथे नाही आहे, कारण शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग इथे तैनात आहे. एक क्षेत्ररक्षक आपण पाहता डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, वाडिश लॉंग ऑन ही रचना या ठिकाणी असताना पुढचा चेंडू. यावी गोलंदाजीची आगळी वेगळी शैली पाहिली, परंतु इथे मात्र इथे यष्टेशांनी निश्चितच या ठिकाणी चेंडूला मिस केलं आणि चेंडू गेला सीमारेषेवर पडले. इथे हा चौकार 4 धावा. वेलकम असू स्वागतम. RNCT फेस 2चे ऑनर अर्थातच उद्योगपती मनोहर जोशी साहेब, जोशी फाउंडेशनचे करतात आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम सुस्वागतम. आपणास विनंती राहील आपण व्यासपीठ स्थानापन्न व्हावं. अच्छा भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मनोहरजी जोशी साहेब वेलकम सुस्वागतम. 22चा इशारा आला. 4 धावांचं योगदान इथे मिळालं. धावफलकात वाढ झाली. इथे तब्बल 8 अंक. हा अंक आपल्या समोर आलं की मगाशी मी म्हणालो होते की महाराष्ट्रातले 8 अष्टविनायक. प्रत्येक हिंदू संस्कृतीतले मला प्रत्येकाने खरं तर अष्टविनायकची यात्रा करायला पाहिजे. अष्टविनायकची यात्रा करताना तुम्ही जेजुरीचा खंडोबा या शनी शिंगणामध्ये शनी बाप्पा आणि त्याचबरोबर शिर्डीचे साईबाबा असे 3 दिवसाची ती यात्रा तुम्ही करा. त्याचं निश्चित एक चांगलं फळ इथे मिळतं असं म्हणतात. वळूया मैदानाकडे. यावी पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र अपील केलं गेलं. पंचांनी 3ऱ्या पंचांकडे मागणी केली की इथे यष्टी उघडताना फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये होता किंवा नाही हे पाहायला जाईल. नक्कीच. नेक्स्ट मॅच सावले स्पोर्ट्स सावले वर्सेस भादवड बी. एक बिग मॅच यानंतर आपण पाहणार आहोत. बिग धमाका. दोन्ही संघाचे खेळाडू आलेत. आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सावले स्पोर्ट्स सावले आणि भादवड बी एक मोठी मॅच यानंतर आपण पाहणार आहोत. तिसरे पंच या ठिकाणी पाहतात नेमकं काय घडलंय. निर्णय घेईल. येस फलंदाज धावचित रनआउट.
मैदानातून फलंदाजाला परतावं लागेल आणि पहिली सफलता या ठिकाणी मिळाली ती BCC बोरिवली पडगा या संघाला धावचीच्या रूपाने, ज्याला क्रिकेटची आत्महत्या असं म्हणतात, आणि फलंदाज धावचीच्या रूपाने बाद झाला तो फलंदाज प्रणय याची खेळी या ठिकाणी समाप्त झाली. पहिला धक्का इथे बसला 8 या धावफलकावर, 1 गडी बाद 8 धावा धावफलकात. पुढचा सामना तुम्ही पाहणार आहात तो अर्थात भादवड बी आणि सावळी स्पोर्ट्स सावळे. दोन्ही संघामध्ये एक मोठ्या रंगतदार लढती आपल्याला इथे पाहायला मिळते. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय अक्षय पाटील. तर चांगली गोलंदाजी तुम्हाला इथे पाहायला मिळते. ते गोलंदाज सिनान शेख यांच्या माध्यमातून त्यांची आगळीवेगळी शैली आहे. पहा, गोलंदाजी करताना जवळ त्या यष्टीच्या जवळ गेले की अगदी वरून चेंडू जे फेकतात ती एक वेगळी शैली पाहायला मिळते. ती या सिनान शेख यांची. नवीन फलंदाज मैदानात आले पंचांच्या डावीकडून. पहा, ही श्रीलंकेची गोलंदाजी आठवण आपल्याला होते. या दरम्यान पंचांकडे अपील आणि या ठिकाणी मात्र पंचांचं बोट आकाशाकडे, पायचीत आणि बॅक टू बॅक 2 फलंदाज या ठिकाणी मैदानातून गमले. 0 या धावसंख्येवर नवीन आलेला फलंदाज अक्षय पाटील इथे मात्र डकआउट बदकाच्या अंड्यावर बसून परतलाय. तर चांगली गोलंदाजी ज्याचा मी मागाशी उल्लेख केला, श्रीलंकेचे गोलंदाज यांचा आपल्याला निश्चित आठवण होते. अगदी सहज वरून गोल चेंडू फेकतात. त्यांचं अर्थात डोकं त्यावेळी जमिनीकडे गेलेलं असतं. ही योगदान इथे पाहायला मिळालं. नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल. नवीन फलंदाज मैदानामध्ये या ठिकाणी दाखल होईल. पराग वतारे नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. बुडती नौका पलदरण्याची नाखव्याची गरज आहे असं नेहमी आम्ही किनारपट्टी, जसं मगाशी मनोहर तरी सरांनी वर्णन केलं की अगदी डहाणू ते आदिजी बांदेकर यांचा सिंधुदुर्गातल्या बांदा या गावापर्यंत असंख्य कोळीवाडे तुम्हाला पाहायला मिळतात आणि त्या कोळीवाड्यांच्या माध्यमातून अनेक नाखवा तुम्हाला पाहायला मिळतात. एक बुडती नौका पैलदऱ्या नेण्यासाठी नाखव्याची गरज आहे, नावाडीची गरज असं हे कोळी बांधव नेहमी म्हणतात. तर तो नावाडी इथे कधी येणार तो अर्थातच या ठिकाणी विघ्नेश शिलवण खारबाव या संघासाठी. बोलूया मैदानाकडे. पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा पहा, बॅट चेंडूचा संपर्क आला नाही. नवीन फलंदाज या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाला, पुन्हा एकदा मिस करतोय आणि अशा प्रकारे या ठिकाणी अर्थात चांगलं षटक तुम्हाला इथे पाहायला मिळतंय. या षटकाचा विचार केला 4 धावा या 22च्या स्वरूपात आल्यात, परंतु बॅटच्या माध्यमातून एकही धाव आत्तापर्यंत आली नाही. हे निश्चितच आपल्याला पाहायला मिळाले या षटकामध्ये. समोर पुन्हा एकदा पराग 8 ते 10 पर्यंत रनअप आहे. RK पाटील स्टँड एंडकडून ही गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. पुढचा चेंडू यावेळी मात्र हुक केलाय, फटका मात्र इथे निश्चितच फसला आणि इथे पाहतात इथे शॉर्ट थर्डचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी गेला. इथे मात्र आपण पाहिलं फाईन लेग क्षेत्रामध्ये आणि इथे सुंदर झेल घेतला. आणखीन एक धक्का बसला विघ्नेश 11 खारबाव या संघाला. वेलकम, सुस्वागतम. मच्छिंद्र मामा पाटील आमचे मामाश्री आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपणास विनंती केला आपण या व्यासपीठावर. मच्छिंद्र पाटील साहेब, वेलकम, सुस्वागतम. पराग होणारी हा देखील 0 धावसंख्येवर मैदान पडले. 2 फलंदाज या ठिकाणी महत्त्वाचे गमावले आणि आत्तापर्यंत 3रा फलंदाज देखील मैदान केलं. कारण प्रणय याने फक्त 3 चेंडूमध्ये 2 धावांचं योगदान इथे दिलं होतं. आज आमच्या अतिथी कसे आमचे आयोजक, त्याचबरोबर आमचे सह आयोजक 5 स्टार ज्यांना म्हणलं जातं त्यांचं या ठिकाणी मोठी योगदान तुम्हाला पाहिलं. ते आमचे अर्थातच समालोचक आणि सूत्रसंचालक म्हणून संदेशदादा पाटील भादवड यांचा आवाज आपण गेले 4 रजनीमध्ये ऐकतात. मनोजी तरे साहेबांचा आवाज आपण ऐकतात, ज्याने अर्थात सूत्रसंचालनाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम त्यांनी गाजवलेत आणि निश्चित त्यांचा अलिबागमध्ये दौरा तुम्हाला पाहायला मिळेल. येवा अलिबाग आपला असा हे आम्ही अलिबागकर नेहमी म्हणतो. अग्री जरी असलो तरी मालवणी शब्दांचा वापर करतात कारण येवा कोकण आपला असा हे जे मालवणी शब्द तुम्हाला पाहायला मिळतात. तर मैदानाकडे आपण वळूया. नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानात येतोय सूरज पाटील. समोर मात्र जाडजोड बांधाचे फलंदाज आहेत. षटक आपण पाहिलं या ठिकाणी समाप्त झालं. ते सिनान शेख यांचं फक्त 2 धावा. काय कंजूस गोलंदाजी करतात तुमचे दोन्ही गोलंदाज.
दरम्यान यावेळी आपण पाहतात या ठिकाणी मात्र एक चांगलं चेंडूची समाती अर्थात 4 बाईज या ठिकाणी आल्या होत्या त्या षटकामध्ये तर निधन षटक फेकलं गेलं आणि 2 विकेट देखील प्राप्त केलं. धापलकर धावा आहेत त्या 8. पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा गुड लेग स्पॉट. काही गोलंदाज जे आहे या ठिकाणी पहिलं षटक फेकणारा गोलंदाज राहिल शेख ज्याने फक्त 4 धावा खर्च केले. या ठिकाणी आत्तापर्यंत 2 चेंडूमध्ये फक्त केवी एकही धाव या ठिकाणी दिले नाही. फलंदाजांना पूर्णपणे बांधून ठेवलंय आणि निश्चितच या ठिकाणी एक चांगली गोलंदाजी आणि त्याचबरोबर तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. गोलंदाजी जेव्हा चांगली होते जेव्हा तुमचं क्षेत्ररक्षण त्या दर्जाचं असतं हे निश्चित आपण म्हणता येईल. वळी या मैदानाकडे यावी बॅटच्या पट्ट्यात चेंडू घेतला पण ते क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा इथे झेल घेतला गेला आणि आणखीन एक फलंदाज मैदानातून परतला. 4था फलंदाज गमावला विघ्नेश 11 खारबाव या संघाचा. फलंदाज सुरेश पाटीलची देखील इथे खेळी समाप्त झाली. तर मुनीश तरी या ठिकाणी बाद झाले ज्याने आपण पाहिलं या ठिकाणी निर्धाव चेंडू ते मला पाहायला मिळेल ज्याने 7 चेंडू या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल ज्यांनी निर्धाव खेळून काढले होते आणि धावांचं योगदान मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं 0 या धावसंख्येवर ते परतले. 4 बाद धापलकर धावा आहेत त्या 8. राहिल शेख काही गोलंदाजी करतोय 3 चेंडूमध्ये आत्तापर्यंत त्याने 2 चेंडू निर्धाव फेकले. या ठिकाणी 3रा चेंडू देखील निर्धाव फेकला विकेट प्राप्त केलं आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय तो खारबाव संघाचा. नक्कीच या ठिकाणी किरण पवार महाराष्ट्रातील एक गाजलेला खेळाडू आहे. क्रिकेटमधील एक मोठं नाव किरणजी पवार सावळे स्पोर्ट्स सावळे संघाचा खेळाडू आहे. त्याचं भिवंडी नगरीमध्ये आणि आजच्या ह्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम सुस्वागतम. नक्कीच पनवेल शहरापासून काहीशा अंतरावर असणारं रसायनी परिसर अर्थात सावळे गाव आणि सावळे गावाचा किरण पवार ज्याने एका हाताने षटकार मारायची किमया अनेक क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळाली. अर्थात ती स्पर्धा देखील त्याचा उल्लेख देखील मी करेन. दरम्यान यावेळी मात्र आपण पाहतात हा चेंडू मात्र डाव्या यष्टीच्या बाहेर स्वैरचा इशारा येतोय. 1 धावेचं योगदान इथे मिळेल. तर देवगडची ती क्रिकेट स्पर्धा या खेळाडूंनी खरं तर गाजवली होती. एका हाताने षटकार मारण्याची किमया अर्थात त्याने अख्खा ती देशामध्ये तुम्ही पाहिले तर शिकून घेतली होती आणि ती स्पर्धा त्याने अनेक गाजवले हे देखील योगदान आहे. दरम्यान यावेळी मात्र पुन्हा एकदा स्वैरचा इशारा येतोय. 1 धावेचे योगदान आणि संघाची धावसंख्या या एकेरी धावेने पुढे सरकेल. धापलकर धावा डबल अंकात येतात त्या 10च्या घरामध्ये. 4 गडी बाद 10. चांगली गोलंदाजी षटक क्रमांक 3 राहिल शेख पुन्हा एकदा यावी या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा पहा. काही जबरदस्त गोलंदाजी काय प्रशिक्षण असेल. निश्चित माझ्यासोबत 12वे खेळाडू आहेत या ठिकाणी BCC बोरोली पडगा संघ या ठिकाणी खुश आहेत. हसन मुल्ला जे आपण पाहतात या ठिकाणी आपल्या गोलंदाजीची कामगिरी आपल्या खेळाडूंची कामगिरी याच्यावर प्रचंड खुश आहेत. कारण का असू नये कारण त्यांनी गोलंदाजी देखील त्या लाजवाब केले आहे. पण दरम्यान यावेळी मात्र हा चेंडू ऑन साईडला भिरकावून दिला. लॉंग लेग क्षेत्रामध्ये आला पहिला गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा. त्रिमूर्ती इंटरप्राइजेस ग्रुपच्या पाठीशी बाल्या मामा हाय खंबीर. त्रिमूर्ती इंटरप्राइजेस ग्रुपच्या पाठीशी बाल्या मामा हाय खंबीर. पहिला अर्थातच निश्चितच षटकार इथे या सामन्याच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. 6 धावांचं योगदान मिळालं आणि संघाची धावसंख्या धापलकर जाऊन 16 षटकार घेतोय तो नितेश पाटीलच्या बॅटमधून. 16 धावा धापलकर आल्यात. 4 फलंदाज गमावलेत या ठिकाणी मात्र धीरोदत्त फलंदाजी ज्याला म्हणलं तर दाखवले. या फलंदाजी पुन्हा एकदा बॅक यावेळी खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. चेंडू आपण पाहता तो गेला अर्थात शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये आणि तोपर्यंत मात्र षटक क्रमांक 3ची इथे मात्र सांगता झाली. एकमेव फटका मोठा फटका या षटकात रईस शेख यांच्या माध्यमातून आला आणि त्याने 8 धावा खर्च करताना आणखीन एक विकेट प्राप्त केली. 2 षटकं त्यांनी गोलंदाजी केली. पहिल्या षटकात 4 धावा या षटकात 8 धावा म्हणजे 2 षटकात तब्बल 12 धावा आणि 1 फलंदाज बाद ही त्यांची कामगिरी. तर हीच क्रिकेट स्पर्धा आज आपण पाहिलं तर घरबसल्या देखील पाहायला मिळते TV च्या माध्यमातून. प्रिन्स मूव्हीज रवी गुळवी सरांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर TV प्रक्षेपण XXX
अर्थात नेटवर्क भिवंडी चॅनल क्रमांक 612च्या माध्यमाने क्रिकेट स्पर्धेत हे आमच्या आयोजकांचं खूप मोठं योगदान आहे. डीजेच्या माध्यमाने विवेक नाईक यांचं खूप चांगलं योगदान पाहिलं आणि त्याचबरोबर ऑपरेटर म्हणून कामगिरी करणारे यश नाईक यांचं मी कौतुक करेन, कारण खूप चांगलं योगदान. टायमिंग ज्याला म्हणलं जातं की मैदानामध्ये काय घडलं, विकेट पडला, चौकार मारला, षटकार मारला, पण जोपर्यंत समालोचक थांबत नाही तोपर्यंत ते आपल्या त्या स्पर्श करत नाही आणि त्या ठिकाणी गीत लावत आहेत. हे खरं तर निश्चितच डीजेच्या माध्यमातून मी कौतुक करेन. वळी आपण मैदानाकडे 16 धावा दाखल आल्यात, 3 षटकं इथे समाप्त झालीत आणि नवीन षटक या ठिकाणी आपण पाहू शकता. गोलंदाज या ठिकाणी पाहू शकाल RK पाटील स्टँड एंडकडून गोलंदाज माजिद शेख यावेळी नवीन षटक घेऊन आपलं पहिलं षटक असेल आपल्या कोट्यामधलं घेऊन आलेत, कारण 2 षटकं राहील शेख यांनी फेकलीत, त्यामुळे उर्वरित आणखीन गोलंदाज आपल्याला एक षटकाचा पाहायला मिळेल. वळी आपण मैदानाकडे पंचांच्या उजवीकडून गोलंदाज आहे आणि समोर मात्र हा ना नितेश पाटील आहे, सूरज पाटील अर्थात कारवावचा बाहुबली आहे. या ठिकाणी पाहणार आहोत या अंतिम जे 2 षटकं आहेत या षटकामध्ये कशा प्रकारचं योगदान देण्याचा प्रयत्न करेल. 10 ते 12 बॉलचा रनअप आहे. माजिद शेख डावखरा गोलंदाज आहे. पंचांच्या उजवीकडून या ठिकाणी उजव्या यष्टीच्या खूप बाहेर चेंडू फेकला, स्वैरचा इशारा इथे आला. 1 धावेचं आणखीन एक योगदान, धावफलकात वाढेल 17 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 4 मार्गस्थ मैदानामध्ये क्षेत्ररक्षण पूर्णपणे आपण पाहिलं, फैलावलेले क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतात आणि बाहुबली ऑफ द खारबाव या ठिकाणी आपण पाहायला मिळेल कशा प्रकारचं योगदान देईल. पहिला चेंडू मात्र स्वैर पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने यावेळी लेफ्ट शॉट आमच्या समालोचन कक्षामध्ये इथे मात्र आपण पाहायला मिळेल समालोचन कक्षाचं स्वागत. हे आमच्या शहरात गाजतोय गजेंद्र गुरुजी 1 नंबर, साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय नाव गजू दादा 1 नंबर. आणि 1 नंबर षटकार आमच्या समालोचन कक्षाचं स्वागत इथे केलं गेलं. 6 धावांचं योगदान इथे मिळालं. धावफलकात वाढ होईल. 23 धावा धावफलकर आल्यात. 23-23. आदरणीय महेंद्रजी पाडीसाहेब तसेच गजेंद्र भाऊंचे मामाश्री आहेत. महेंद्र पाडीसाहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, वेलकम सुस्वागतम. तर जाऊया मैदानाकडे. पुढचा चेंडू या ठिकाणी चेंडूचा पाठलाग केला होता, परंतु उजव्या यष्टीच्या काहीसा थोडासा बाहेर चेंडू इथे पाहायला मिळाला. पंचांकडे तिरका कटाक्ष टाकला ते बाहुबलीने, पण तोपर्यंत मात्र निर्धाव चेंडूची सांगता इथे संपन्न झाली. 23 षटक क्रमांक 4 मार्गस्थ मैदानामध्ये गोलंदाज माजिद शेख पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. डावखुरी गोलंदाजी हे क्रिकेटमधलं एक अतिशय आणखी एक महत्त्वाचे योगदान तुम्हाला पाहायला मिळतं. यावी बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतला, मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवर येतोय. पहिली धाव इथे पूर्ण केली, मात्र दुसऱ्या धावेचं धारिष्ठ दाखवलं नाही, कारण चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला इथे पाहायला मिळालं. ते अर्थात यावेळी BCC बोरोली पडगा या संघाचं 1 धावेचं योगदान मिळालं 24 धावा धावफलकावर. 1 धावेचं योगदान इथे सुरेश पाटीलच्या बॅटमधून मिळाले. 7 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळतो आणि आता मात्र यावेळी नितेश पाटील खेळण्यासाठी तयार असेल. 3 चेंडूमध्ये 6 धावांचं योगदान त्याने आतापर्यंत दिलंय. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. या ठिकाणी बॅटच्या पट्ट्यात घेतल्या, पुलचा फटका आणि येतो एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. मगाशी धावा येत नव्हत्या, पण या षटकाने मात्र निश्चित तुम्हाला पाहिलं विघ्नेश खारबाव संघाचं विघ्न दूर केलं ते गणपती बाप्पा आणि 6 धावांचं योगदान आलं. समाजसेवक होणार नाही कोणी किती बी कर धडपड, असा समाजसेवक होणार नाही कोणी किती बी कर धडपड. 30 धावा आपल्याला चेंडू द्यायचा आहे मैदानामध्ये. तर नक्कीच आमचे सन्माननीय आयोजकांचं आपण निश्चित कौतुक या ठिकाणी पाहतो डीजेच्या माध्यमातून. सन्माननीय गजेंद्रजी गुवी साहेब आहेत, नरेंद्रजी गुवी साहेब आहेत, सुनीलजी त्याचबरोबर सुनीलजी नाईक साहेब, श्लोकजी गुवी साहेब, या 4ही आयोजकांच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं की समाजसेवा ही
निश्चितच खूप चांगले योगदान त्यांच्या पाहिलं आणि क्रिकेटच्या ह्या माध्यमातून आम्ही पाहायला मिळालं गेली 4 रात्र की कमी तिथे आम्ही हे आमच्या आयोजकांचं निश्चित तत्व अगदी जेवणाच्या क्षेत्रामध्ये देखील आपण पाहायला मिळतं की समालोचक जेवले की नाही, कॉमेंटेटर या ठिकाणी पंच जेवले की नाही, गुणरेख जेवले की नाही, याचं पूर्ण दखल आमच्या आयोजकांच्या मधून घेतलं. ते पाहुण्यांचं स्वागत ते लाजवाब तुम्हाला पाहायला मिळालं. बोलतो आपण मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी यावी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. तर इथे मात्र चेंडूची निश्चित समाप्ती चांगलं षटक आपण इथे पाहायला मिळालं आणि अर्थातच येस फलंदाजाला मात्र इथे बाद देण्यात आलं. फलंदाज या ठिकाणी मैदानातून परततोय. धाबलकर धावा आहेत त्या 30 आणि बाद होऊन फलंदाज परतेल या ठिकाणी. लेग बिफोर अर्थातच पायचित म्हणून अपील या ठिकाणी पाहायला मिळालं आणि गोलंदाजाला जो मागडा गोलंदाज ठरवता माजिद शेख याला हे पहिलं यश इथे मिळालं. 5वा धक्का अर्धा संघ परततोय मैदानामधून आणि धावा धाबलकर या ठिकाणी आपल्याला पाहिला 30. नवीन फलंदाज मैदानात येतोय नेहल पाटील. नवीन फलंदाज मैदानामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. नेहल पाटील नवीन फलंदाज नेहल पाटील 7व्या क्रमांकावर फलंदाजी येतोय. एका बाजूला नितेश पाटील ज्याने 2 षटकारांच्या माध्यमातून 12 धावांचं योगदान दिलं. एक षटकार सूरज पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळतं पण बाकी फलंदाज मात्र थोडेसे अपयशी ठरले होते. जाऊया मैदानाकडे यावी पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने. यावेळेचा पुन्हा एकदा पहा चांगला चेंडू नेहल पाटीलला पूर्णपणे बीट केलं आणि अशा प्रकारे आपण पाहतात षटक क्रमांक 4 ची सांगता झाली आणि 4 षटकांच्या समोर धाबलकर धावा आहेत त्या 30. प्रति षटक 7.50च्या सरासरी ही धावसंख्या धाबलकर तुम्हाला पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करताना खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये विघ्नेश इलेव्हन खारबाव या संघाचे अंतिम षटक असेल. या षटकाचं आपण जर विश्लेषण पाहिलं तर माजिद शेख याने तब्बल 14 धावा खर्च केला. एक फलंदाजाला माघारी परतवलं. आता मध्ये येणारे शेवटचे 6 चेंडू ज्याला मारधाडीचे षटक असं म्हणतात. पुणेरी भाषेत सांगायचं तर मारा झोडा तोडा काही करा पण चौकार षटकार मारा असे षटक तुम्हाला पाहायला मिळेल. तर या षटकात पाहूया कोणता गोलंदाज या षटकी होण्यासाठी येतोय आणि किती धावांचं योगदान इथे आपल्याला पाहायला मिळेल ते विघ्नेश इलेव्हन खारबाव या संघाच्या माध्यमातून. नवीन षटक गोलंदाज आपण पाहणार आहोत. झरार मुल्ला गोलंदाज आहेत. झरार मुल्ला यावेळी अंतिम षटक घेऊन या ठिकाणी आपण पाहतात स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी एनकडून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. यावेळी बैठा शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. इथे मात्र कदाचित अंगाशी येऊ शकला असता कारण चेंडू आपण पाहिला साधारणतः यॉर्कर पद्धतीचा आतमध्येला पायाला स्पर्श इथे झाला. फलंदाज थोडासा आपण पाहिलं तर निश्चित उजवीकडे सरकला होता आणि त्या ठिकाणी बाल बचावला. नक्कीच सावळे स्पोर्ट्स सावळे संघाचा कर्णधार आणि भादोडवी संघाचा कर्णधार आपण टॉक्स बॉक्स मध्ये यायचंय. पुन्हा एकदा वळ या मैदानाकडे. यावेळी चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. पुलचा फटका आणि एक मोठा टोलीजंग षटकार गगनभेदी गगनचे षटकार 6 धावांचे योगदान. मिडविकेटला येतोय या ठिकाणी 6 धावा. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय गजेंद्र गुरुजी 1 नंबर. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय नाव गजू दादा 1 नंबर. सुरेश पाटीलच्या बॅटमधून हा एक शानदार षटकार त्याला पाहायला मिळाला. 13 वैयक्तिक त्याची धावसंख्या आणि संघाची धावसंख्या 36च्या घरामध्ये. कारण अखूट टप्प्याचा चेंडू होता आणि या चेंडूला काय जबरदस्त टायमिंग शॉट ज्याला म्हटलं जातं. वेळ आणि तुमची बॅट याचा संपर्क व्यवस्थित आला आणि बरोबर बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला की या ठिकाणी मोठे फटके फलंदाज मारू शकतो. हे आपण बऱ्याच क्रिकेट सामन्यामध्ये पाहिलेत आणि हेच काम या ठिकाणी केलं ते फलंदाज सुरेश पाटीलने. पुढचा चेंडू डाव्या एष्टीच्या बाहेर यावेळी चेंडूला फेकून दिलाय. पुलचा फटका डीप स्क्वेअर लेग लॉंग लेग मध्ये येतोय. आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी.
म्हटला राजा माणूस आला त्रिमूर्ती गणपतीचा प्रोप्रायटर आला गुरुजी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुरुजी आला गुरुजी साहेब या षटकाराच्या मदतीने धापलकर धावा आल्या त्या 42 धावा धापलकर, जिथे सलग 2 षटकार मारले सुरेश पाटीलनी. आणि जसं मी मागाशी म्हणालो की शेवटचं षटक हे नेहमी मारधाडीचं षटक असतं. इथे मोठे फटके निश्चितच मारले जातात आणि गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाजाला नियंत्रित गोलंदाजी करावी लागते, जी गोलंदाजी आपण पहिल्या 2-3 षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळाली. पण इथे गोलंदाज झरार मुल्ला याला आत्तापर्यंत 3 चेंडू त्याने फेकले आणि 2 षटकारांचा मार खावा लागला. 2 षटकारांच्या माध्यमातून धापलकर धावा येऊन पोहोचल्या त्या 42 या धावसंपलकावर. 5 बाद 42. इथे मात्र मानसिक दडपण, नो बॉल आणि चेंडू या ठिकाणी गेला अर्थात डीप फाईन लेग सीमाच्याकडे. 4 अधिक 1 5 धावा आणि पुढचा चेंडू फ्री हिट. शिवसेना शिवसेनेच्या शहर अध्यक्षस्थानी 47 धावा धापलकर या ठिकाणी आपण पाहायला मिळाला. हे षटक मात्र निश्चितच विघ्नेश इलेव्हन खारबाव या संघासाठी एक मोठे षटक ज्याला आपल्याला पाहायला मिळते, कारण या षटकात धावा आल्यात. गोलंदाजी थोडीशी दिशाहीन गोलंदाजी केली आणि त्याचा परिणाम BCC बोरिवली पडगा या संघाला मात्र निश्चितच पडला. दरम्यान या ठिकाणी चेंडूला खोदून काढले आपण पाहतात. इथे मात्र मैदान क्षेत्रामध्ये चेंडू जाईल, शेतीचे चेंडू येते थोडंसं मिसफिल्ड आणि तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या धापलकर इथे मिळाल्या. 1 धाव शॉट आहे, त्यामुळे 1च धाव इथे मिळेल. पंचांची तीक्ष्ण जर तुम्हाला पाहायला मिळाली, 1च धाव धापलकर इथे नोंद झाली आणि धापलकात वाढ होईल. धापलकर धावा येऊन पोहोचतात त्या 48. पुन्हा एकदा पंचांनी मात्र मागणी केली की इथे चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांना विनंती आहे. तिसरे पंच या ठिकाणी येतील. रिव्ह्यूच्या माध्यमातून पाहिलं जाईल या ठिकाणी या की पाहूया तिसरे पंच सांगता येईल या ठिकाणी. येस सर, रन आहे आणि त्यामुळे 2 धावा इथे धापलकर येतील. हा रिव्ह्यूचा फायदा आज या यांत्रिक युगामध्ये आपल्याला तुम्हाला पाहायला मिळतात. धापलकात वाढवेल 49 धावा धापलकावर. पुढचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात पुन्हा एकदा तुम्हाला पाहिला पुलचा फटका, ताकदीचा वापर केला आणि चेंडू गेला लॉंग लेग क्षेत्रामध्ये. सीमारेषा पडले 6 धावांचं योगदान. गरिबांची सेवा करतो दिन आणि राती गंबाकर अण्णांची पुण्याई आहे त्यांच्या माती. रुपेश दादा म्हात्रे साहेबांचा विश्वासू माणूस आला, बाळ्या मामा साहेबांचा दिलदार राजा आला. गुरुजी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुरुजी आला, गुरुजी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुरुजी आला. 55 धावा धापलकर इथे आपल्याला पाहायला मिळाले आणि सूरज पाटीलची काय फलंदाजी तुम्ही पाहताय. 4 षटकार त्यांनी मारले आणि 1 चौकारच्या माध्यमाने खेळी त्यांनी सजवली. 29 ही धावसंख्या 31 येस, तर 31 धावा त्याच्या खात्यात इथे नोंदल्या गेल्या. हे खूप मोठं योगदान. मी मगाशी म्हटलं बुडती नौका पैदल नेण्यासाठी नाखव्याची गरज होती आणि सूरज पाटीलच्या नावाने तो नाखवा इथे पण पाहायला मिळाला विघ्नेश खारबाव या संघाला. यावेळी लॉफ्टेड शॉट, ताकदीचा वापर, इथे प्रेक्षकांचं गॅलरीजमध्ये स्वागत केलं गेलं. 6 धावांचं योगदान इथे मिळालं. शेवट देखील या ठिकाणी गोड केला तो सूरज पाटीलने आणि 37 नाबाद जबरदस्त खेळी त्याच्या माध्यमातून खेळली गेली आणि बघता बघता धावा धापलकर इथे पाहायला मिळाला. विघ्नेश खारबाव संघाच्या तब्बल धावा धापलकर येऊन पोहोचले या ठिकाणी 61 आणि 62चं लक्ष. कोणी विचार केला नव्हता. सुरुवातीची 3 षटकं जेव्हा आपण पाहायला मिळाली होती तेव्हा अशा प्रकारची धावसंख्या आकार घेईल, पण वादळ आलं ते अर्थातच या ठिकाणी सूरज पाटील नावाचं 37 नाबाद जी खेळी या ठिकाणी आली ते वादळ मात्र थांबवता आलं नाही. ते
या ठिकाणी BCC बोरिवली पडघा संघाला आणि अशा प्रकारे एक मोठी धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करावा लागेल ते BCC बोरिवली पडघा संघाला. षटकाची शेवट झरार मुल्ला गोलंदाजाचा विचार केला, त्यांनी या षटकात तब्बल या स्पर्धेमध्ये मागलं षटक फेकलं, 31 धावा त्यांनी खर्च केल्या आणि या ठिकाणी मात्र अर्थातच खेळाचं दुसरं सत्र इथे सुरू होईल आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत अर्थातच या समालोचन क्षेत्रामध्ये एक अतिशय जुना दुर्की गावाचा एक अतिशय मोठा आवाज समीर ठाकरे सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत आणि तोपर्यंत आपण जाऊया DJ कडे. धन्यवाद. थँक्यू कॉमेंट बॉक्स. ठीक, हॅलो, आवाज जरा क्लिअर करा. हॅलो हॅलो. सन्माननीय गजेंद्र भाऊंचे मामाश्री महेंद्र पाटील साहेब आणि मनोज गुळी साहेब याला विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. पुढचा बिग फाईट मॅच अर्थातच सावळे स्पोर्ट सावळे आणि एका बाजूला भादवड बी या दोन संघादरम्यान नाणेफेक होईल. एका बाजूला टॉसमध्ये त्रिमूर्ती इंटरप्राइजेस आणि दुसऱ्या बाजूला प्रभाकर स्मृती चषक. ओके चालेल, तो पाहुणे प्रभाकर स्मृती. धन्यवाद. टॉस विनिंगसाठी बॉक्स द्यायचा आहे, गिफ्ट टेम्पल द्यायचा आहे. विशाल म्हात्रे प्रेझेंट टॉस विनिंगसाठी गिफ्ट टेम्पल आहे तो पाहुण्यांना नक्कीच पाहुण्याचे शुभस्ते कर्णधार आपण देणार आहोत. एक मोठा मुकाबला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि सावळे स्पोर्ट सावळे या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. त्यांचं हार्दिक अभिनंदन मनोज गुळी साहेबांच्या शुभस्ते विशाल म्हात्रे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा अध्यक्ष विद्यार्थी सेना यांच्या वतीने स्पॉन्सर आहे. धन्यवाद. पाहुण्यांना विनंती आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. तर या ठिकाणी सावळे स्पोर्ट सावळे संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. रोहित केदारे तुझं हार्दिक अभिनंदन. नक्कीच क्रीडा संकुल पाहिलेलं आहे, मॅच देखील पाहिलेली आहे. प्रथमतः तुझं भिवंडी नगरीमध्ये आणि ऐतिहासिक अशा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये हार्दिक स्वागत आहे. बऱ्याच लांबून आपण आलेला आहात. पहिल्यांदा आपला निर्णय कळवायचा आहे. 5 षटकांचा सामना आहे. निर्णय आम्ही कळवतो कारण की आमचे प्लेयर अजून आले नाही सर्व, त्यामुळे कळवतो. ठीक आहे. 5 षटकांच्या या मॅचमध्ये समजा तुम्हाला बॅटिंग भेटली तर तुम्ही किती धावा काढण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी आम्ही 65 ते 70 धावा काढण्याचा प्रयत्न करू, कारण की ग्राउंड थोडं शॉर्ट वाटतोय. बघू, प्रयत्न करू. नक्कीच. भादोड बी संघ या संघासमोर कधी तुमची फाईट झालेली आहे कुठल्या क्रीडांगणावर? हो, झाले आमची फाईट. चांगला खेळ झाला आहे दोन्ही संघामध्ये, चांगला खेळ होईल. नक्कीच. सावळे स्पोर्ट सावळेकडून रसिक प्रेक्षकांना चांगला खेळ पाहायला मिळेल. हो, नक्कीच चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच. मुकेश मते 2 मिनिट बस. भादवड बी संघाचा कर्णधार आहे. नाणेफेक हरलेला आहात, अजून त्यांनी निर्णय दिलेला नाही. सपोर्ट तुम्हाला बॅटिंग आली तर काय टार्गेट असेल होम ग्राउंडवर? आम्ही नक्कीच 60 जाण्याचा प्रयत्न करू. आपण 4 दिवसांनी खेळ पाहतोय, खेळपट्टी पाहतोय, क्रीडा आणि प्रकाश झोतातील मॅचची पाहतोय. काय वाटतंय आजच्या या मॅचमध्ये सावळे स्पोर्ट या संघासमोर कसं खेळावं लागेल आणि प्रत्येक खेळाडूला काय परफॉर्मन्स करावा लागेल? ॲज अ कॅप्टन तुला काय वाटतंय? सगळ्याच प्लेअरकडून अपेक्षा राहील की चांगली त्यांनी बॉलिंग टाकावी आणि रन्स करावे. आता होम ग्राउंड आहे तर नक्कीच आम्ही जिंकण्याचा इथे प्रयत्न करूच. गजेंद्र भाऊंचा हा शो आहे, पहिल्या वर्षी त्यांनी आयोजित केलेल्या वडिलांच्या नावाने. काय म्हणशील? इतका सुंदर नियोजन आणि अतिशय सुंदर काटेकोरपणे हे मॅचेस चालू आहेत आणि सुंदर अशी प्रकाश व्यवस्था. नाईट विजनसाठी चांगलीच टुर्नामेंट आहे आणि प्रकाश जोत वगैरे चांगला आहे ग्राउंडवर, त्यामुळे खेळायला चांगली मजा येईल. तर नक्कीच भादवड बीचा पहिला धमाका आहे, पहिली मॅच आहे. रसिक प्रेक्षकांना आनंद येईल. नक्कीच आम्ही पूर्ण प्रयत्न करू 100% देण्याचा प्रत्येकाने एवढी प्लेअरकडून. धन्यवाद. तर टॉस बॉक्समध्ये निर्णय असा आहे, सावळे स्पोर्ट सावळे संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि त्यांनी क्षेत्र रक्षण स्वीकारलेलं आहे आणि भादवड बी संघाला फलंदाजासाठी पाचारण केलेलं आहे. थँक्यू. बॅक टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच मनोहर तरे सर. थँक्यू सो मच काका म्हात्रे सर. विघ्नेश 11 कारभाव संघाचा पलटवार तुम्हाला बघायला मिळाला. BCC बोरिवली पडघा समोर पहिल्या 3 ओव्हर्समध्ये भरपूर बॅकफुटला असणारा संघ, परंतु त्यानंतर
सूरज पाटील बाहुबली ऑफ कारबाव क्रिकेट पुन्हा एकदा बरसला आणि अखेर धावा 61 तुम्हाला बघायला मिळाल्या. 62चं लक्ष आता सेट करण्यात आलेलं आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर होते. शाहिद खान आणि त्याच्या सोबतीला हो तर नक्कीच या ठिकाणी एक महाराष्ट्रातील मोठा खेळाडू सावळे स्पोर्ट्स सावळे संघाचा किरण पवार यांना विनंती असेल आपण आदरपूर्वक व्यासपीठावर या. आपलं स्वागत आमच्या सर्व कमिटीच्या वतीने केलं जाणार आहे. किरण पवार आपणास विनंती या व्यासपीठावर. वेलकम, सुस्वागतम. धन्यवाद. बाबू नाचन आणि त्याच्या सोबतीला शाहिद खान. सलामीची जोडी षटक क्रमांक पहिलं घेऊन अक्षय पाटील बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर सॉफ्ट डिसमिसल, विकेट गॉन. पहिल्या बॉलवर मोठा धक्का. शाहिद खान गोज बॅक टू दी डग आउट. नरेंद्र देवेंद्र धीरेंद्र भावांची साथ द्याला साऱ्या भावांची एकी टिकू दे मागं हे देवाला. व्हेरी फर्स्ट बॉल विकेट या ठिकाणी आपण पाहतोय. सॉफ्ट डिसमिसल, कॉट अँड बॉल, बोल्ड अँड कॉट, बॅटर आउट. शाहिद खान ज्या खेळाडूकडनं खरं तर फार मोठी अपेक्षा होती की आज एक मोठा डाव तो इथे साकारणार, BCC बोरीवली या संघाला पुढे नेणार, परंतु इथे शून्यावर बाद. बघा साई स्पोर्ट कारभाव संघाची देखील स्थिती अशीच काहीशी नाजूक होती. सुरुवात खराब होती. आज प्रणय पाटील फक्त 2 धावा बनवू शकला. मोनिश तरेच्या बॅटमधून फक्त 2 धावा आल्या. 9 चेंडूंचा सामना त्यानं केला. त्यानंतर अक्षय शून्यावर बाद झाला, परागही शून्यावर बाद झाला आणि त्यानंतर झालेली भागीदारी म्हणजे कसं आहे बघा, 5 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्हाला पलटवार करण्याची संधी मिळत असते, बॅक करण्याची संधी मिळत असते आणि आता जरूर BCC पडगा बोरिवली या संघाला देखील तोच विचार करावा लागेल. स्पर्धेमध्ये तब्बल 1 लाख रुपयांचं पारितोषिक असणारी ही भव्य स्पर्धा आज तुम्ही पाहतात. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस आयोजित स्वर्गीय हबप वैकुंठवासी प्रभाकर गुलवी स्मृती चषक 2025. ड्राईव्ह करण्यात आला. बॉल येतोय कवसला, फक्त मिळेल 1च धाव. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झाल्या 3ऱ्या क्रमांकावर सफवान शेख आला. सफवान शेख ऑफ द मार्क. आणखी एक लेफ्टी बॅटर, परंतु आता स्ट्राईक एंडला बाबू नाचन. चेक, हॅलो चेक. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरून आपण ही स्पर्धा पाहतो आणि आज स्पर्धेच्या 4थ्या रजनीमधील ग्रामीण पूलमधील दिग्गज संघ ग्रामीणच्या महासत्ता या टेनिस बॉल क्रिकेटमधील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. अक्षय पाटील फार एंडकडनं. हो, यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह करण्यात आला. बॉल इथे डीपमध्ये मिड विकेटला. सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल, परंतु इथे नकार आला. जरूर भागीदारीची आवश्यकता असेल, पार्टनरशिप करावी लागेल. इनिशियल ओव्हर्सला चांगली सुरुवात त्यांना करावी लागेल, तेव्हा कुठे हा सामना जिंकू शकतात, विजय मिळू शकतो ते BCC बोरिवली संघाला. कारण आज दिग्गज संघ ग्रामीण फॉर्मॅटमधून तुम्हाला पाहायला मिळतील. पहिला सामना मिनेश 11 कारिवली विरुद्ध कामतगर तुम्ही पाहिला, जिथे कामतगरनं एकतर्फी विजय मिळवला. तदनंतर सेकंड मॅचमध्ये आपण पाहतोय सध्या कारभावच्या विरोधात BCC बोरिवली. अक्षयचा पुढचा बॉल आकुट टप्प्याचा होता. बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. असे डॉट बॉल आता दबाव वाढवतील फलंदाजांवर. जरूर पॉवर प्ले नाहीये, परंतु इथे इनिशियल ओव्हर्सना विथ द न्यू बॉल ज्या वेळेला गोलंदाजी होते ना, त्यावेळेला त्या गोलंदाजावर हावी होणं गरजेचं असतं आणि तो खेळ फलंदाजांना इथून करावाच लागेल, तेव्हा या मॅचमध्ये पलटवार होणार आहे. आज या स्पर्धेची आज 4थी रात्र आपण पाहतोय. दुधी प्रकाशामध्ये न्हावून निघालेलं हे क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज. यावेळेला स्लॅश करण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला बॉल ट्रॅव्हल होते, फक्त सिंगल त्या ठिकाणी मिळेल. बाहुबली ऑफ कारभाव क्रिकेट काल मालिकावीराची बाईक ज्या खेळाडूनं जिंकली, तो खेळाडू आज देखील अक्षरशः बरसला.
नारंगी वसई पालघरमधून ती मालिकावीराची बाईक त्यानं जिंकली आणि आज भिवंडीच्या भादवडच्या ह्या क्रीडांगणावरती देखील तोच खेळ त्यानं आज दाखवला. याही स्पर्धेचं खास आकर्षण मालिकावीरासाठी बाईक या स्पर्धेमध्ये देखील दिली जाणार आहे. आणि आज ग्रामीण मधील ए पूलचा हा गट ए पूलचे सामने आपण पाहतोय. आणखी एक चांगला बॉल, लेन बॉल आणि याचबरोबर षटक क्रमांक पहिला समाप्त. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती फक्त 3 धावा. आक्रमक सुरुवात करणं गरजेची होती, परंतु अटॅकिंग अप्रोच या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळाला. तो गोलंदाजी करत असताना अक्षय पाटीलचा. सध्या व्हीआयपी डाईचं दृश्य तुम्ही पाहतात. अनेक सारे व्हीआयपीज व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन्स या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेताना स्पर्धा चर्चेमध्ये आलेली आहे. आपण बघितलं तर सर्वत्र आता त्रिमूर्ती एंटरप्राइजेसच्या ह्या चषकाचा बोलबाला तुम्हाला बघायला मिळाला. अनेक सामाजिक कामं असतील, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य असतील, क्रीडा क्षेत्रातील कार्य असतील, राजकीय क्षेत्रातील कार्य असतील, गजेंद्रभाऊ गुळवी यांच्या वतीनं करण्यात आले आणि ती सुद्धा तुम्ही ऑनस्क्रीन बघितली. अनेक सारे त्यांच्या माध्यमातून राबवलेले उपक्रम या वर्षामध्ये, मागील वर्षामध्ये किंवा चालू वर्षामध्ये त्यांच्या माध्यमातून निस्वार्थीपणे केलेली सेवा आज या स्क्रीनच्या माध्यमातून तमाम प्रेक्षकांना बघायला मिळाली आणि येथील जनतेला देखील खरं तर प्रत्यक्षरित्या ती सर्व कार्य बघायला मिळाली. कुठल्याही प्रकारचा स्वार्थ मनामध्ये नसताना आज गजेंद्र गुळवे यांचे कार्य आणि आज वैकुंठवासी प्रभाकर गुळवी यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली ऑन स्क्रीन. बाळमामांना आदर्श मानणारे हे व्यक्तिमत्व भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार सुरेशजी म्हात्रे साहेब, अर्थातच बाळमामा यांना गुरु मानणारे आदरणीय गजेंद्रभाऊ गुळवी आणि तुम्ही बाजूला फ्लेक्स पाहतात माजी भिवंडी पूर्वचे आमदार रुपेशदादा म्हात्रे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारं हे व्यक्ती आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहतात सर्वांच्या मनामध्ये एक वेगळं स्थान निर्माण करताना. सेकंड ओव्हर सूरज पाटील ज्यानं बॅटिंग चांगली केली, नाबाद 37 बनवल्या, तो आता गोलंदाजी करण्यासाठी पहिला बॉल स्क्वेअर लेफ्टी बॅटर समोर खूप जास्त बाहेरच्या दिशेने बॉल आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा मिळेल. एक अतिरिक्त धाव. स्कोर एका धावेने पुढे जाताना 4 वर पर ओव्हर जवळपास 12 ते 13 धावा जोडायच्या आहेत, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये दबाव आता टाकलाय. जरूर बॅक करावा लागेल, पलटवार बोरिवलीकरांना करावा लागेल. हाफ ट्रॅकर थोडासा आतमध्ये येत होता, खराब क्षेत्ररक्षण, बॉल मागे जाणार नाही, थांबणार. हा येतोय पहिला चौकार. लकी रन्स फॉर द टीम BCC बोरिवली. हॅव अ लुक ॲट दॅट. आतमध्ये येणारा बॉल बाउन्सर होता. महेंद्र पाटील डाईव्ह लगावत असताना बॉल अडवण्याचा प्रयत्न, परंतु पण बाउन्स फॉर द ओव्हरचा देखील आता इशारा आलेला आहे. एक्स्ट्रा बाउन्स या ठिकाणी प्राप्त करण्याचा प्रयत्न होता. सुरतचा चेंडू चांगला, परंतु बॅटला हलकासा स्पर्श करून बॉल मागे निघून गेला, जिथे 4 धावा मिळाल्या. स्कोर 4 धावांनी पुढे जाताना स्कोर कार्डवरती 8 धावा, 8 रन्स ऑन बोर्ड. 62 रन्स टू विन. 62चं लक्ष्य. पहिला चौकार. कटर होता, पुढे टाकल्या, पुन्हा ड्राईव्ह करण्यात आल्या. बॉल येतो गॅपमध्ये, लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित. मिळेल फक्त एकच धाव. सिंगल डबल न मी म्हणेल तुम्ही तुमच्या कार्यापर्यंत, तुमच्या इंटेन्शन पर्यंत, तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही आहात. त्याच्यासाठी तुम्हाला मोठ्या फटक्यांची गरज आहे. चौकार तुम्हाला मारावे लागतील, षटकार तुम्हाला खेळावे लागतील, तेव्हा तुम्ही या मॅच मध्ये पलटवार कराल. अथवा हा सामना साई स्पोर्ट खारबाव संघ अगदी त्यांच्या खिशामध्ये टाकेल. प्रिन्स मूव्हीज टेक्निकल टीम एक वेगळा रंग देत असताना या स्पर्धेला. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर ऑन साइडला, फुल अँड पॉवरफुल खेचून मारला बॉल सर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. मॅग्निफिसंट हिट. अर्ध्या विकेटवर बॉल होता आणि सर बॉलला फेकून दिल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धनधणीत हा षटकार तुम्हाला बघायला मिळाला. गुड शॉट. Five-star सावले won the toss and they have decided to field first here. सावले रायगडामधून एक संघ तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु या ठिकाणी भिवंडीतील 2 दादा संघ एकमेकांच्या समोर आहेत. सांगितलं होतं ना अगोदर की एक चौकार, एक चोरटी वाट ज्या वेळेला तुम्ही शत्रूंना प्रतिस्पर्धांना देताना तिथून एकदा का शिरकाव झाला मग तुमचं वाचणं कठीण असतं.
चौकार आला आणि त्या चौकारानंतर षटकार तुम्हाला बघायला मिळाला. ग्रेट बॅटिंग हिअर. बाबू नाचन सफवान. पुन्हा एकदा ठक्काचा आवाज आला. लॉंग ऑफ कडे बॉल येतोय. क्षेत्ररक्षक उपस्थित, फक्त मिळेल एकच धाव. पार्टनरशिपची गरज आहे. येणाऱ्या बॅटर्स मध्ये अजूनही एमस अर्थातच एबीचं येणं बाकी आहे, जरार मुल्लाचं येणं बाकी आहे. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. मी या अगोदर देखील सांगितलं होतं बघा, तुमची नावं किती मोठी असू द्या, तुमचं कार्य महान पाहिजे. ते कार्य इथे मोठं करावं लागेल फलंदाजांना. सूरज पाटील आता थोडंसं महागडा ठरलाय. राऊंड द विकेट. पुन्हा ट्रॅकर, पुन्हा हुक करण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. मिळेल फक्त एकच धाव. सिंगल स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न राहिला. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. आज जय बजरंग गोरसे बी संघ तुम्हाला ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. एकविरा मानकोलीच्या विरुद्ध 24 घंटों के शिकारी बन चुके हैं एकविरा मानकोली. चांगली लढत पाहायला मिळेल, परंतु ह्या मॅच कडे सर्वांच्या नजरा फुल टॉस. स्वीप केला, फिल्डर आहे, जज करतो. विकेट गॉन. विकेटचं पतन. बाबू नाचन goes back to the pavilion. One more big wicket. भिवंडीचा तो उठवता तारा चमचम चमकत आला. उदंड आयुष्य लाभू दे लाडक्या भावाला. गुरुजी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुरुजी आला. गुरुजी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुरुजी आला. क्या बात आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि बॉल सरळ फॉरवर्ड स्क्वेअर लेगला झेल पकडलेला खेळाडू बाद होतोय. धक्का लागतोय या ठिकाणी. आणखी एक बॅटिंग करत असताना बीसीसी बोरिवलीला अगदी आपण बघितलं तर 2 षटकांचा केस संपला. फर्स्ट ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 3. या ओव्हरमध्ये पलटवार करण्याचा प्रयत्न केला सूरज पाटीलच्या विरुद्ध, परंतु सूरजला देखील एक सफलता त्या ठिकाणी मिळाली आहे. थर्ड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी अक्षय पाटीलला कंटिन्यू ठेवलं जात आहे. फर्स्ट ओव्हरमध्ये त्यांना दबाव टाकलाय आणि तोच अक्षय आता पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. थोडंसं आता बदल फील्ड प्लेसमेंटमध्ये करण्यात आला. स्ट्राईक एंडला बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल सफवान. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय जरार मुल्ला. ज्या जरारनं 31 धावा अंतिम षटकामध्ये कन्सीड केला आणि तिथूनच विघ्नेश 11 साईश कारभाव संघाला एक कुठेतरी एक मोकळी वाट मिळाली या सामन्यामध्ये शिरकाव करण्यासाठी आणि अखेर तो शिरकाव त्यांचा कमालीचा तुम्ही बघितला. येणारी 3 षटक शिल्लक समीकरण बदललंय. पहिला बॉल लॉफ करण्यात आला. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला बॉल. जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि सेकंडचा कॉल. फिल्डिंग लाजवाब, गोलंदाजी लाजवाब. बघा, ज्या वेळेला तुमची गोलंदाजी उत्तम होते त्यावेळेला उत्तम क्षेत्ररक्षणाची साथ मिळणं गरजेचे आहे. आणि कसं आहे ना की ज्या वेळेला तुम्ही फिल्डिंग चांगली करताना त्याच तर वेळेला गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्या वाढलेल्या आत्मविश्वासाने अधिक विकेट घेण्याची क्षमता गोलंदाज ठेवतात. अक्षय लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. हा बॉल फोर्स केला समोर लॉंग ऑफला. जजमेंट प्रॉपर आहे. फलंदाज बाद आहे. आणखी एक धक्का. बीसीसी बोरिवली बॅकफुटला स्ट्रगल करत असताना बॅटर्स. क्षेत्रात क्रीडा क्षेत्रात मदत तो करी. संकटकाळी जनतेसाठी पुढे उभा तो राही. राहुल नाईक झेल पकडला अक्षय पाटीलला. आणखी एक सफलता या ठिकाणी मिळाली हे पाहू शकता. खेळायचं होतं ऑन साईडला. बॉल आला लॉंग ऑफला. चांगला झेल त्या ठिकाणी पकडला लॉंग ऑफ बाउंड्री लाईन वरती परागनं. आणि तिसरा धक्का या ठिकाणी लागतोय बीसीसी बोरिवली संघाला. 62 लक्षाचा पाठलाग सुरू आहे, परंतु तो योग्य सुरू नाही आहे. ज्या धावगतीने धावा बनवायच्या होत्या त्या धावगतीने धावा बनवता आल्या नाहीये. त्याचा पहिला सामना तोही हाय स्कोरिंग. तिथे 70 धावांचं लक्ष्य विघ्नेश 11 कारिवली समोर सेट करण्यात आलं होतं जॉली कामतकरनं. आणि आजचा दुसरा सामना तुम्ही पाहताय जिथे 62 धावांचं लक्ष्य आता सेट करण्यात आलंय. हेमश बलेरिया. एक शतक टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूच्या नावे आहे तो आता ऑन स्ट्राईक.
कट केला विथ टर्न गॅप शोधला बॉल कव्हर पॉइंटला वेगाने फरार क्लासिकल चौकार हेबीच्या बॅट मधून गुरुजी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुरुजी आला गुरुजी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुरुजी आला वाव नजाकत पाहायला मिळाली ग्रेट शॉट कव्हर पॉइंटला बॉल सरळ जाऊन धडकतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा क्लासिकल चौकार हॅव अ लुक ॲट दॅट बघा शक्ती प्रत्येक वेळेला कामी येत नसते कधी कधी युक्तीचा वापर करणं देखील गरजेचा फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह करण्यात आला बॉल येतो डीप मध्ये थर्ड मॅनला फक्त मिळेल एकच धाव स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झाल्या 24 धावा 24 रन्स हळूहळू समीकरण बदलत असताना आता षटक क्रमांक 3 सुरू आहे अक्षय पाटीलला कंटिन्यू ठेवलंय हे पाहू शकता डगआउटचं दृश्य या ठिकाणी थोडंसं चिंतेचं वातावरण सुरुवात कमालीची होती आता बीसीसी बोरिवलीकर विचार करत असेल की फर्स्ट 3 ओव्हरमध्ये कारभावच्या फक्त 16 धावा होत्या आणि त्यानंतर गोलंदाजांच्या झालेल्या चुका आणि सूरज पाटीलचं आक्रमण या मॅच मध्ये लक्षात राहण्यासारखा हा बॉल पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरून निघून जातो आणखी एक डॉट बॉल डॉट चेंडून आता पुन्हा दबाव शीप करण्याचा प्रयत्न सध्या बीसीसी बोरिवली या संघाकडे केला जातोय मोमेंटम फार महत्वाचा असतो बघा क्रिकेट खेळत असताना तुम्ही मोमेंटम प्राप्त करणं प्रतिस्पर्धी संघावर हावी होणं गरजेचं असतं आणि सध्या तोच प्रकार गोलंदाजी करत असताना अक्षयनं दाखवलाय जरा रे समोर राऊंड द विकेट पुढे सरसावत असताना पुन्हा एकदा गॅप शोधला एक्स्ट्रा कव्हरला खराब क्षेत्ररक्षण आणि हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा चौकार समाजसेवेच्या दुनियेमधला राजा माणूस आला त्रिमूर्ती इंटरप्राइजेसचा प्रोप्रायटर आला गुरुजी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुरुजी आला चौकार या ठिकाणी शेवटच्या बॉलवर आला आणि अखेर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 28 ला 3 येणारे आता 12 बॉल शिल्लक सामना जिंकण्याकरिता अजूनही 34 धावांची गरज आहे आता समीकरण आस्किक रन रेट या ठिकाणी वाढलेलं तुम्ही पाहतायत 17च्या धावगतीनं आता धावा तुम्हाला जोडाव्या लागतील ग्रामीण क्रिकेटचा थरार सिटी इमर्जिंग क्रिकेटचा थरार 40+ क्रिकेटचा थरार आज या स्पर्धेमध्ये त्रिमूर्ती इंटरप्राइजेस आयोजित हरिभक्त परायण वैकुंठवासी प्रभाकर दत्तात्रय गुळवी स्मृती चषकामध्ये आपण सर्वजण एन्जॉय करतोय भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा टोटली ऑल फॉर्मॅट्स या स्पर्धेमध्ये गजेंद्र गुळवी साहेबांच्या वतीनं प्रत्येकी फॉर्मॅटला प्राधान्य देण्यात आलं सर्वांचं क्रिकेट डेव्हलप होणं गरजेचं आणि त्यांना प्लॅटफॉर्म मिळणं हे फार महत्त्वाचं असतं आणि ते व्यासपीठ खऱ्या अर्थानं आज या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आलं ओव्हरऑल आतापर्यंत या स्पर्धेमधील 3 रजनींचा खेळ आपण पाहिला ग्रामीण मधून देवरुंग संघ क्वालिफाईड झाला 94 कामन वसई पालघरचा संघ क्वालिफाईड झाला काल त्रिमूर्ती इंटरप्राइजेस टेंबोली संघ क्वालिफाईड झाला आणि आज स्पर्धेची 4थी रात्र या स्पर्धेमध्ये बघूया कोणता संघ सेमीफायनल साठी पात्र ठरणार हे पाहू शकता व्हीआयपी डायचं दृश्य मागच्या रो मध्ये आमच्या स्पर्धेचे 1 मॅन शो आयोजक गजेंद्र गुळवी साहेबांना दाखवलं जातं आणि फ्रंट रो ला तुम्ही पाहतात पुढच्या रांगेमध्ये आजचे आमचे व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन व्हीआयपी गेस्ट या स्पर्धेचा आनंद घेताना नेहल पाटील पेनल्टीमेट षटक 12 बॉल शिल्लक 34ची गरज नेहलचा पहिला बॉल साईड आमना हाताला पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल फक्त मिळेल एकच धाव एका धावेने स्ट्राईक रोटेट केली जाते क्रिकेटची लाईफलाईन जिला संबोधलं जातं ते खरं आहे परंतु चौकार आणि षटकार विजयाकडे जाण्यासाठी आता याशिवाय पर्याय नाहीये बॉल कमी शिल्लक आहेत आणि धावा भरपूर मोठ्या तुम्हाला पार करायच्या आहेत 11 बॉल 33 धावांची गरज प्रत्येकी बॉलवर 3 धावा जोडाव्या लागतील पुढचा बॉल जरा समोर पुन्हा ड्राईव्ह करण्यात आला एकाही वेळेला बॅकलिप वर करू दिलं जात नाहीये गोलंदाजी तिखट पाहायला मिळाली आहे कंजूस गोलंदाजी प्रत्येकी गोलंदाजाच्या वतीनं करण्यात आलेली आहे एनर्जी टाकावी लागेल एनर्जी झोकून द्यावी लागेल फलंदाजाने या मॅच मध्ये शिरकाव करण्यासाठी बॉल कमी शिल्लक राहिलेत आणि आता इथून 32 धावा 10 मध्ये करायच्या आहेत एमस समोर आणखी एक लेन बॉल आणखी एक डॉट लागोपाठ गोलंदाजी ॲक्युरेट पाहायला मिळाली आहे ॲक्युरसी प्रत्येकी गोलंदाजाने दाखवली आहे आणि या मॅच मध्ये आता
दमखम दाखवलाय तो विघ्नेश 11 साईश कारभावनं. क्रिकेटच्या खेळामध्ये राजाचा रंक आणि रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नसे. शून्यातून 62 करायच्या होत्या आणि त्याच्या प्रत्युत्तरात आतापर्यंत फक्त 30 धावा जोडता आल्यात. येणारे 9 बॉल शिल्लक, 32 धावांची गरज. कॅल्क्युलेशन नुसार 32 धावा जोडण्यासाठी यांना 5 बॉलमध्ये 5 सिक्सर आले तर 30 होऊ शकतात. 6व्या बॉलवर 2 काढल्या तर 32 होऊ शकतात, परंतु ते करावं लागेल. नेहल पुढचा बॉल, हेमंत समोर, टॉप एज, हवेत बॉल. स्वतः गोलंदाज प्रयत्न करत होता, परंतु पाटमोरे धावताना अशा प्रकारचे प्रयत्न करत तर भरपूरदा अपयशीच ठरतात. एका धावेनं स्कोर पुढे जाते. आज एकतर्फी मॅचेस तुम्हाला बघायला मिळाल्या. ह्या अगोदर वन साइड जिंकलीत 31 धावांनी तब्बल. बघा टॉस विनिंग कॅप्टनसाठी गिफ्ट हॅम्पर ज्यांच्या वतीनं दिले जात आहेत. विशाल मनोहर म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत असेल. समीकरण हळूहळू बदलले. 8 बॉल शिल्लक आणि 31 धावांची गरज आहे. स्ट्राईक इनला बॅटर झरार. एक चौकार त्याच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाला. नेहल पाटील ओव्हर द विकेट. झरार समोर पुन्हा टॉप एज. यावेळेला संधी आहे. सॉफ्ट डिस्मिसल, विकेट गॉन. वन साइड मॅचेस आज बघतोय आपण, परंतु आता प्रेक्षकांना मुळीच तशा मॅचेस नको आहेत. मॅचेसचा थरार, क्रिकेटचा थरार कायम होणं गरजेचं आहे. शेवटच्या बॉल पर्यंत ज्या वेळेला लढती जातील ना, त्याच वेळेला खऱ्या अर्थाने या स्पर्धेला देखील मजा येणार आहे. परंतु आज हॉट फेवरेट संघ महाराष्ट्रातील अव्वल ग्रामीणचे संघ तुम्ही पाहतायत. हे पाहू शकता रिप्ले मध्ये हार्ड लेंथला बॉल हिट करण्यात आला. बॅटची टॉप एज. विकेटचं पतन त्या ठिकाणी झालेल्या नेहल पाटीलला देखील सफलता तिथे मिळाली आहे. 31 धावा, अर्ध्या रन्स आतापर्यंत पूर्ण झाल्यात. आणखी 31 करायचे. चेंडू शिल्लक असते 7 बॉल 31 धावांची गरज. व्हेरी इम्पॉर्टंट बॉल हिअर. आणखी एखादा मोठा फटका आला या मॅच मध्ये शिरकाव बीसीसी बोरीवली पडगाचा संघ करणार, परंतु आणखी एखादा डॉट बॉल. विघ्नेश 11 कारभाव स्ट्रॉंग पोझिशनला. हा बॉल प्लेड ऑन. आणखी एक धक्का लागतोय बीसीसी बोरीवली संघाला. या मॅच मध्ये पूर्णपणे मजबूत पकड डॉमिनेट करत असताना विघ्नेश 11 साईश कारभाव. असा समाजसेवक होणार नाही कोणी किती बी कर धडपड. असा समाजसेवक होणार नाही कोणी किती बी कर धडपड. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय गजेंद्र गुरुजी 1 नंबर. साऱ्या भिवंडी शहरात एक तर्फी विजयाकडे वाटचाल आहे, परंतु बघा अजूनही 6 बॉल शिल्लक आहेत. 31 धावांची गरज आहे. फलंदाजांनी विचार केला तर 6 मध्ये 31 करायच्यात, 5 सिक्सर मारू शकतो आपण. ज्या प्रकारे शेवटच्या ओव्हरमध्ये झरार मुल्लाच्या विरुद्ध सूरज पाटीलनं 31 धावा कंप्लीट केल्या होत्या. अहाद मुल्ला येतोय नवीन बॅटर. बीसीसी बोरिवलीला आय थिंक वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली होती या स्पर्धेमध्ये, परंतु त्या संधीचं सोनं त्यांना करता आलं नाहीये. जीवनामध्ये संधी तुम्हाला फार कमी मिळतात मित्रांनो, परंतु जेव्हा मिळेल ना तिला दोन्ही हाताने ग्रॅब करा, त्या संधीचं सोनं करा. आणि जरूर आपण पाहतोय की बीसीसी बोरीवली संघाकडनं ज्या अशा अपेक्षा होत्या त्या अशा अपेक्षा त्यांना पूर्ण करता आल्या नाहीयेत. नितेश येतोय. नितेश पाटील अंतिम षटकामध्ये. नितेश पाटीलने देखील बॅटिंग सुंदर केली. 2 सिक्सर त्याच्याही बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाले. 12 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्यानेही केलं. एमश आहे समोर, फटका खेळलाय. प्रॉपर टायमिंग झालेलं नाहीये. लॉंग ऑफला जज करतोय. पुन्हा एकदा पराग डाऊन दी बॉल अँड ही मेक्स नो मिस्टेक. विकेट गॉन. आणखी एक धक्का. असा समाजसेवक होणार नाही कोणी किती बी कर धडपड. असा समाजसेवक होणार नाही कोणी किती बी कर धडपड. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय गजेंद्र गुरुजी 1 नंबर. साऱ्या हे पाहू शकता रिप्लेमध्ये पुढे टाकला. आता मोठा फटक्यांशिवाय पर्यायच नाहीये. समोर एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, थेट लॉंग ऑफला झेल पकडला आणि खेळाडू आणखी एक तिथे बाद झाला. जरूर या ठिकाणी दबाव टाकला सुरुवातीपासून अक्षय पाटीलनं, आणि त्या दबावातून खऱ्या अर्थानं बाहेर निघता आलं नाही बीसीसी बोरिवलीला. शाहिद खानचा इथून रोल फार महत्वाचा होता.
तो नेहमीच मग व्यावसायिक क्रिकेट खेळताना असू द्या किंवा ग्रामीण क्रिकेट खेळताना असू द्या नेहमी चांगली स्टार्ट तो संघाला देत असतो, परंतु त्याचं शून्यावर बाद होणं. आणखी एक फलंदाज बाद, क्लीन बॉल, सरळ यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल, दांडी गुल, बॅटर गॉन. गोर गरीब करतोय दान, लाखो दिलो की बनलय जान. साऱ्या ठाणे जिल्ह्यामध्ये आमच्या दादाला मिळतोय मान. लागोपाठ 2 धक्के दिलेत. खरं तर हा बॉल विकेट टेकर नव्हता, फुल टॉस होता, सरळ यष्ट्यांवर आदळला. नितेश पाटील लागोपाठ 2 विकेट घेत असताना ऑन हॅट्रिक, हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती तुम्ही पाहतात. चेक, हॅलो चेक. चार बॉल शिल्लक आणि आता 31 धावांची गरज आहे. हॅट्रिक बॉल, हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती नितेश पाटील. पुन्हा एकदा मॅच मध्ये पलटवार तुम्हाला बघायला मिळाला, शिरकाव तुम्हाला बघायला मिळाला. खारबाव संघ हावी ठरला. यावेळेला खरा बॉल होता, पंचांचा नो बॉलचा इशारा. इथे संधी आली होती. खरं तर इथे नो बॉलवर एखादा मोठा फटका आला असता तर मॅच मध्ये पलटवार होऊ शकला असता. आणि इथे पहा काय घडतंय, 2 धावा पडून पूर्ण केल्यात. स्कोर मोज विथ 3 रन्स. या पुढचा बॉल असेल फ्री हिट. धावा झाल्या धावफलकावरती 34 धावा. 28 धावांची अजूनही गरज आहे. 4 चेंडू शिल्लक, शेवटचे 4 बॉल, फ्री हिटचा बॉल, 28 ची गरज. यावेळेला कट करण्यात आला, गॅप शोधला, परंतु बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला फिल्डर येतोय. सिंगल आता स्कोर पुढे नेलेला आहे. फॉर्मॅलिटी पूर्ण केली जाते आहे खारबाव संघाच्या वतीनं. विघ्नेश 11 या नावानं आज खारबाव संघ उतरला. सकाळी 4 वाजता जिंकून आले नारंगी येथून आणि पूर्ण दिवसभर देखील क्रिकेट कुठेतरी खेळलेच असतील. आणि आता ह्या स्पर्धेमध्ये त्याच एनर्जीनं पुन्हा एकदा त्यांचा खेळ तुम्हाला बघायला मिळाला. भिवंडीतील एक दिग्गज संघांपैकी खारबाव संघाला गणला जातो आणि आज गजेंद्र गुळवी साहेबांच्या ह्या स्पर्धेमध्ये तो दमखम त्यांनी दाखवला. आणखी एक लेन बॉल, सिंगल. 1 साइड मॅचेस, पहिली मॅच देखील तुम्हाला एकतर्फी बघायला मिळाली आणि हा सामना देखील तुम्हाला 1 साइड बघायला मिळतोय. येणाऱ्या मॅच मध्ये रायगडामधून सावले संघ या ठिकाणी आलेला, त्यांच्या विरुद्ध होम ग्राउंडवर होस्ट वर्सेस गेस्ट भादवडवी. यावेळेला लिडिंग एज, हवेमध्ये बॉल आहे, डाऊन दी बॉल, स्वतः गोलंदाज, विकेट गॉन. नाद कोण दरारा असा दादाचा आमच्या करत नाही नाद कोण. आहे जनतेची साथ बाल्या मामाचा हक्काची दादाच्या शिरावर. आहे जनतेची साथ बाल्या मामाचा हक्काची दादाच्या शिरावर. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय गजेंद्र गुळवी 1 नंबर. साऱ्या भिवंडी शहरात शेवटचा बॉल, 1 चेंडू आता शिल्लक आहे. सामना जिंकण्याकरिता 1 लीगल बॉलची गरज साईश कारभाव संघाला आणि ती फॉर्मॅलिटी आता या ठिकाणी पूर्ण केली जाणार. नितेश पाटील, श्याम नाईक गॅलरी एंडकडनं शेवटचा बॉल आणि हा चेंडू देखील येतोय डॉट. आणि याचबरोबर फार मोठ्या मार्जिननं विघ्नेश 11 साईश कारभावनं विजय संपादित केलेला आहे. अभिनंदन टीम कारभाव अँड हार्ड लक BCC बोरीवली पडगा. हार्ड लक शाहिद खान. खूप खूप अभिनंदन साई स्पोर्ट्स खारबाव. खूप चांगला क्रिकेट इथे तुमचं पाहायला मिळाला. असंही नावातच दम आहे समीर, ज्या प्रकारचा परफॉर्मन्स राहिला साई स्पोर्ट खारबाव टीम संघाचा. चेक. सामनावीराचा पुरस्कार आपण देणार आहोत नो डाऊट. काल रात्री ज्यानं मालिकावीराची बाईक जिंकली नारंगी येथे जाऊन, तोच खेळाडू याच्या रात्रीमध्ये देखील या मॅचचा हिरो ठरलाय. बाहुबली ऑफ कारभाव क्रिकेट
सूरज पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. चला विकेटच्या बाहेर कारभाव, विकेटच्या बाहेर हडल तुमचं आहे तो विकेटच्या बाहेर. टीम कारभाव नक्कीच मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत पाहुण्यांच्या शुभ हस्ते. मात्र काहीच क्षणामध्ये ग्रामीण शिक्षण सम्राट शिक्षण महर्षी आणि नुकताच त्यांना जिल्हा प्रमुख पद जाहीर झालेलं आहे सन्माननीय श्री करसनदादा ठाकरे यांचा थोड्याच वेळात आगमन होणार आहे. मॅन ऑफ द मॅच देऊया सूरजला. सूरज आपण व्यासपीठावर यायचंय. बाहुबली ऑफ खारबाव जबरदस्त इनिंग. सन्माननीय तालुका प्रमुख करसनदादा ठाकरे काही क्षणातच या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरिता सन्माननीय गजेंद्र भाऊ गुलवी यांच्या या स्पर्धेमध्ये ते उपस्थित राहणार आहेत. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि गिफ्ट हॅम्पर आपण पाहुण्यांचे शुभ हस्ते देणार आहोत. सूरज आपण व्यासपीठावर पोहोचायचं आहे. नक्कीच मित्रांनो, नुकतंच समीर ठाकरेंनी सांगितले की नारिंगीची स्पर्धा 4 वाजता संपन्न करून ते भिवंडीमध्ये दाखल झालं आणि आपल्या भाच्याच्या स्पर्धेमध्ये अर्थात गजेंद्र गुलवी साहेबांच्या स्पर्धेमध्ये खारबाव संघाने अतिशय जबरदस्त हा खेळ सादर केला. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि त्याचबरोबर गिफ्ट हॅम्पर आपण इथे देत आहोत. मोहन पाटील, नितीन नाईक आणि आनंदजी नाईक यांच्या शुभ हस्ते खूप खूप अभिनंदन. आणि ज्या पाहुण्यांची आपण आतुरतेने मित्रांनो वाट पाहत होतो सन्माननीय कुंदन पाटील साहेब आणि करसनदादा ठाकरे यांचं शुभ आगमन या व्यासपीठावर झालेलं आहे. नुकतंच त्यांना जिल्हा प्रमुख पद जो आहे जाहीर झालेला आहे आणि त्याचबरोबर तालुका प्रमुख म्हणजे जिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुख एकत्र या मुख्य व्यासपीठावर पोहोचलेले आहेत. सन्माननीय विकासदादा भुईर देखील उपस्थित झालेले आहेत. या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आहे. पाहुण्यांची उपस्थिती या गोड कार्यक्रमाला गेले 4 दिवस डे नाईट स्पर्धा ही इथे तुम्हाला पाहायला मिळते आणि हे तुम्ही बॅनर्स प्रिन्स मूव्हीज यांच्या माध्यमातून बघतायत आपल्या टीव्ही मॉनिटरवर, ज्यांचं नुकतंच शुभ आगमन झालेलं आहे. जिल्हा प्रमुख सन्माननीय श्री कुंदनदादा पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. नो डाऊट त्यांच्या परिचयाची कोणालाही आवश्यकता नाही आहे, मात्र फार मोठे नेतृत्व आणि जेव्हा 40+ क्रिकेटचा जेव्हा आपण विचार करू तेव्हा दादांना आपण पुढे नेहमी करू, कारण की दादांच्या मुलं बालाजी चषकामध्ये 2008मध्ये 40+ क्रिकेटला सुरुवात करून देणारे सन्माननीय कुंदनदादा पाटील आहेत. तसेच या मुख्य व्यासपीठावर ज्यांच्या नावातच सर्व काही आहे, ठाकरे शहाणा घर त्यांचा असं म्हटलं जातं आणि ठाकरे परिवाराशी ते सलग आहेत. सन्माननीय करसनदादा ठाकरे या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. पुढच्या सामन्याला इथे सुरुवात करण्या अगोदर पुन्हा एकदा पंचांना विनंती करेल मैदानामध्ये आपण जायचं आहे आणि आजच्या दिवसातील पाहुण्यांच्या